हॅलो नमस्कार. एक दोन दिवसापूर्वी मी मार्केटला गेले होते तर ही चिंच आणले मी. तर ह्या चिंचेचं आपण आंबट गोड चटणी असते ना ती बनवणार आहोत. पाणीपुरीमध्ये घालतात ना तशी बनवायची आपल्याला. तर आता सर्वप्रथम आपण ह्याचं सगळं बाहेरचं काढून स्वच्छ धुवून घेऊया. चिंचेच्या वरचं साल असतं ना कवर ते सगळं काढून मी स्वच्छ केलं आहे आणि त्याच्यात व्यवस्थित कीड वगैरे आहे का बघून चिंच वगैरे घेतली आहे. आता ही स्वच्छ धुवून घेऊया आपण. पाण्याला उकळ आली आहे. आपण याच्यामध्ये चिंच घालूया. पाव किलो चिंच होती, त्यासाठी मी एक तांब्याभर पाणी घेतलं आहे आणि उकळ आली आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ टाकायचा. पाव किलो चिंच आहे तर तुम्ही पाव किलो गूळ टाकू शकता किंवा त्यापेक्षा थोडासा कमी टाकायचं आपल्याला. आता हे आपलं झालेलं आहे. आता हे आपण गाळून घ्यायचं आहे. आता ही चटणी आपली झालेली आहे. याच्यामध्ये मी थोडंसं सेंधा नमक टाकलं आहे आणि धणा जिरा पावडर टाकलेली आहे. बाकी काय नाही टाकलं आणि तेही मिक्स केलं. ही चिंचेची गोड चटणी आपली झालेली आहे. मी पोहे घेतलेत, धुवून ठेवले होते, 10 मिनटं झाले. आणि एक बटाटा घेतला होता उकडलेला. आता पोहे आपण कटलेट बनवतो आहे तर हे पोहे आणि बटाटा आपण मिक्स करून घेऊया. आपण घेतले धणा जिरा पावडर, चाट मसाला आणि आमचूर पावडर, मिरची पावडर आणि सेंधा नमक घेतलं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. हे सुखे गरम मसाले, नंतर कोथिंबीर, कांदा. तुम्ही ह्याच्यामध्ये मटार टाकू शकता, गाजर कॅरेट टाकू शकता किसून. थोडंसं चण्याचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं आपण हे पण घेऊ शकतो तांदळाचं पीठ. इथे मी कटलेट्स रेडी करून घेतले आहेत. आता हे शॅलो फ्राय करायचे आहेत. शॅलो फ्राय करतो आपण. चिंचेची चटणी, चिंच गोड चटणी आणि कटलेट्स.